पोलीस स्थापना दिवसानिमित्तानं नाशिक पोलिसांनी नवा उपक्रम हाती घेतलाय। वॉक विथ पोलीस अंतर्गत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांशी संवाद साधलाय। शहरातील प्रमुख जॉगिंग ट्रॅक, उद्यानं आणि मैदानांना पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे। नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या तक्रारी आणि समस्या जाणून घेतल्या। नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आपल्याबरोबर आहेत। सर, सर्व अधिकारी आज जॉगिंग ट्रॅकवर आहेत, काय कारण आहे? महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस 2 जानेवारी आणि त्या पार्श्वभूमीवर पूर्ण आठवडा जे काही विविध कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत, तर त्यातला हा एक कार्यक्रम आहे। आणि आज पूर्ण नाशिक शहरामध्ये 35 ठिकाणी जे जॉगिंग ट्रॅक्स आहेत, गार्डन्स आहेत किंवा जे ट्रेक स्पॉट्स आहेत, तर त्या सर्व ठिकाणी नाशिक पोलीसचे सर्व अधिकारी, अंमलदार, सिनियर PI, ACP, DCP आणि स्वतः CP यांनी व्हिजिट केलेले आहेत आणि नागरिकांबरोबर इंटरॅक्शन वेगळ्या प्रकारची केलेली आहे। नागरिकांनी काही सूचना देखील आपल्याला केलेल्या आहेत। प्रामुख्याने कुठल्या सूचना आपल्याला गंभीरतेने वाटत आहेत आणि त्याच्यावर लगेच अंमलबजावणी होऊ शकते? 2 प्रकारच्या सूचना नागरिकांनी केलेल्या आहेत। एक ज्या आहेत त्या आम्ही गांभीर्याने आणि तात्काळ आम्ही हे करणार आहे। एक जर त्यांनी लेट नाईट पोलीस प्रेझेन्स सांगितलेलं आहे, तर लेट नाईट पोलीस प्रेझेन्स ही आम्ही ठेवणार आहे आणि कॉर्पोरेशनलाही या ठिकाणी जे त्यांचे सिक्युरिटी गार्ड्स आहेत ते डिप्लॉय करायला आम्ही सांगणार आहे। त्याच्यानंतर काही चोरीचे इन्सिडेंट्स या ठिकाणी त्यांनी बोरट्या चोऱ्यांचे इन्सिडेंट सांगितलेले आहेत किंवा काही दारू पिऊन लोक रात्री फिरतायत किंवा या ठिकाणी बसतात अशा प्रकारे सांगितलेलं आहे, तर ते आम्ही वी विल टेक केअर ऑफ इट। तर त्या ठिकाणी 3 प्रकारच्या आम्ही उपाययोजना करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। एक तर त्या ठिकाणी लाईटिंग करून घेणं कॉर्पोरेशनच्या मदतीने, म्हणजे तो परिसर सगळा लाईट राहील, अंधारात राहणार नाही। नंबर 2, कॉर्पोरेशनचे सिक्युरिटी गार्ड्स त्या ठिकाणी लावून घेणं आणि तिसरं पोलीस प्रेझेन्स जो आहे आमचा नाशिक पोलीसचा, तर तो त्या ठिकाणी ठेवण्यात येईल। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।